अभिनंदनाचा आणि आभाराचा तुम्ही सोहळा संपन्न केलेला आहे. आभार खरं तर शेवटी मानतात, परंतु काही घटना अशा आहेत की सुरुवातीलाच आभार मानावे असे वाटतात लोकांचे. नेहमी आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत असते, सपोर्ट असतो. हे आपल्या वसंतगडचे श्रेष्ठी रघुनाथदादा नलवडे हे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सपोर्ट असतो त्यांचा. आणि कोणतीही गोष्ट आपल्याला हवी असेल तर दादांचा सल्ला घ्यावा आणि दादांनी ते त्यांना सांगावं एखादं काम आणि त्यांनी ते पूर्ण करावं. अशा पद्धतीने ते घडत आलेले आहेत सगळ्या गोष्टी. दादा तुमचं विशेष आभार या ठिकाणी. तुमचा सपोर्ट लागणार आहे भविष्यामध्ये सुद्धा. खरं तर आजचा हा कार्यक्रम आहे श्री रामनवमी. भगवान सद्गुरू श्री रामचंद्र जोशी महाराज यांचा 81वा जयंत्योत्सव आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 9 हा जो आहे हा वैश्विक नंबर आहे. खऱ्या अर्थानं पूर्णांशानं या ठिकाणी महाराज सर्व विश्वाचं कल्याण करण्यासाठी, जगदोद्धार करण्यासाठी या ठिकाणी आरूढ झालेले आहेत. गतवर्षी आपण याच दिवशी संकल्प केलेला होता. विशेष म्हणजे त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी संकल्प केला ते सगळे या दिवशी आजच्या दिवशी हजर आहेत. त्याच्यामध्ये श्री पागे आहेत, पुण्याचे शिष्य डेप्युटी डायरेक्टर कोणतं तुमचं विंग होतं तुमचं? DRDO हे मोरगावकर साहेब, अनिल मोरगावकर साहेब हे मोठे सायंटिस्ट आहेत. हे रिटायर झाले त्या सेवेतून. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला कारगिलचं युद्ध झालेलं होतं आणि खालच्या गनचं मारावरपर्यंत होत नव्हता, ती गन तयार करण्याचं काम जे आहे ते त्याच्यामध्ये मुख्य योगदान हे अनिल मोरगावकर साहेबांचं आहे. त्यांच्या पत्नीसुद्धा सायकॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचंही सामाजिक योगदान मोठं आहे. हे दोघेही आपले शिष्य आहेत आणि गुरु मिळावे ही तळमळ त्यांना होती. मला वाटतं तुम्ही शेगावला गेला होता ना. रिटायरमेंट झाल्यानंतर ते शेगाव गेले होते आणि त्यांना ज्योतिष पण खूप चांगलं समजतं. आणि सांगितलं की माझ्या कोणत्या स्थानामध्ये तुमचं गुरु, तृतीय स्थानामध्ये गुरु आहे, गुरु आहे, त्यामुळे मला गुरु मिळणार हे निश्चित होतं म्हणे. पण कधी मिळणार म्हणून ते तिथं बोलले. डोळ्यातून त्यांच्या धारा आल्या आणि चौथ्या दिवशी ते आपल्या इथं आले. आपल्या इथं आल्यानंतरची काय तिथं सद्गुरू निवासला त्यांना प्रचिती आली. त्यापासून ते आपल्या इथं शिकायचे आणि त्यांना दीक्षा झाली आणि ते सद्गुरू कार्यामध्ये आलेले आहेत. हे सगळ्यांचं योगदान मोठं आहे. पहिल्याच दिवशी हे तिघांनी पुढं आले आणि त्यांनी सांगितले की आमचं हे योगदान आहे. मी अमाऊंट सांगत नाही आहे, पण त्यांचंही योगदान त्यांनी सुरुवातीला सांगितलं. आणि संकल्प असा केला की 1 वर्षामध्ये आपलं महाराजांचं मंदिर व्हावं. आता मंदिर करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तर अर्थ आहे. अर्थस्य पुरुषोधा असं म्हटलेलं आहे. अर्थ नाही आहे तर जीवनाला अर्थ नाही म्हणतात. अर्थ नाही आपल्याला तर कोणी विचारत नाही आहे. तर अर्थाशिवाय कुठल्या गोष्टी घडत नाही. जरी आपल्याला परमार्थ करायचा असेल तरीसुद्धा पैशाची योजना ही व्हावी लागते. कार्याचं नियोजन सगळं व्हावं लागतं आणि त्यासाठी आपल्या बऱ्याचशा शिष्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. काही शिष्य आपले पुढं आले आणि ते म्हणजे महाराज आपल्याला किती लागणार आहेत पैसे. कोणी सांगितले 21 लाख 23 लाख लागणार आहेत. तर ते म्हणे आम्ही दोघं तिघं घालून मंदिर पूर्ण करूया. तर आपल्याला अशा पद्धतीनं मंदिर नको आहे असं महाराजांनी सांगितलेलं होतं. महाराजांनी सांगितले की हा जगन्नाथाचा रथ आहे आणि इथं प्रत्येकाचा हात या ठिकाणी लागला पाहिजे. समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा सुद्धा हात याच्यामध्ये असला पाहिजे. प्रत्येकाचं खालीचं योगदान असलं पाहिजे. तर आपण मुहूर्त बघितला आणि 15 ऑगस्ट हा मुहूर्त आपल्याला मिळाला, ज्या दिवशी आपण या श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
आणि महाराजांनी सांगितलं आपल्याला की अतिशय शीघ्र गतीनं हे मंदिर तयार होईल. आम्हाला वाटलं शीघ्र गतीने म्हणजे साधारणतः वर्ष 1.5 वर्षामध्ये होऊ शकतो. कारण बाकीची जी मंदिरं आपण आजूबाजूचे बघितले ते कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष 2.5 वर्ष असं कालावधी त्यांना लागत असतो. परंतु आपलं जे मंदिर तयार झालेलं आहे ते अवघ्या 4 महिन्यामध्ये मंदिर तयार झालेलं आहे. हे सगळं जे आहे तुम्हा भक्तांच्या योगदानामधून झालेलं आहे. त्याचं सगळं श्रेय तुमचं आहे. याच्यामध्ये ज्या ज्या घटकांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे, कुणी सेवा दिलेली आहे त्या ठिकाणी, त्या सगळ्यांच्या सेवा या ठिकाणी रुजू झालेल्या आहेत आणि हे मंदिर आज उभं राहिलेलं आहे. माझी इच्छा होती की या ठिकाणी महाराजांचं मंदिर अगदी 5 स्टार मंदिर व्हायला पाहिजे. ही सर्व सुविधा या मंदिरामध्ये असल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सुखसुविधा झालेल्या आहेत. सुरुवातीला सांगितलं होतं की यामध्ये स्त्री शक्तीचा मोठा सहभाग असणार आहे. तर पहिलं योगदान जे आहे, ज्या दिवशी आपण हे अनाऊन्स केलं त्या दिवशी श्रीमती लतिका पाटील आजी त्या ठिकाणी आल्या सद्गुरू निवासला आणि त्यांनी 1,01,000 रुपयाचा पहिला चेक दिला. त्याच्यानंतर अनेक महिलांनी या ठिकाणी योगदान केलं. आता ज्या सगळ्यांच्या समोर बोलत होत्या त्या दीपालीताईंनी इथं CCTV बसवण्यासाठी योगदान संपूर्ण त्यांचं आहे. ते इन्फोसिस कंपनीमध्ये अनेक शिष्यांनी भक्तांनी या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिलं. काहींनी आर्थिक शक्य नसेल तर या ठिकाणी शारीरिक योगदान दिलं, काहींनी सपोर्ट केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी योगदान झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी तयार झालं आहे. आणि याचं पूर्ण श्रेय जे आहे हे तुम्हा सर्वांचं आहे. शिष्यमंडळी, भक्तमंडळी सर्वांचं श्रेय आहे. माझंही भूमिका फक्त काय होती की मी तुम्हाला पोष करत होतो एवढंच आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्ही जे केलं ते खूप उत्कृष्ट पद्धतीने केलं. आमचे बंधू इंजिनियर आहेत, त्यांचंही योगदान मोठं झालेलं आहे. पागेसाहेब इंजिनियर आहेत, कोल्हापूरचे मेहता साहेब आहेत, जे आर्किटेक्ट आपले मंदिराचे आहेत. या सगळ्यांनी याचं आर्किटेक्चर करून चांगल्या पद्धतीनं मटेरियल या ठिकाणी वापरलं आणि अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. काल कलशारोहण झालं. त्या कलशारोहणाच्या दिवशी आपण या मंदिराचं लोकार्पण केलेलं आहे की सर्व जाती, धर्म, पंथ, कोणताही जातीभेद न पाळता, लिंगभेद न पाळता सर्वांसाठी समान दर्शनाची सोय या मंदिरामध्ये आपण केलेली आहे आणि सर्वांना समान दर्शन मिळेल असं त्या ठिकाणी काल आम्ही जाहीर केलेलं आहे. आज मी पुनश्च हेच वाक्य जाहीर करत आहे की हे धर्मपीठ जे आहे हे वंचितांचं धर्मपीठ आहे. या ठिकाणी जसे श्रीमंत येतील तसे गरीबही लोक येतील. समाजातले सर्व जाती धर्माचे लोक येतील. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, वेश्या असो, तृतीय पुरुषी असो, जे जे घटक या ठिकाणी येतील त्या सर्वांना समान वागणूक या ठिकाणी मिळेल आणि त्यांना आदराची वागणूक मिळेल. अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं लोकार्पण, मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इकडच्या 7 ते 8 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांची देहता फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर हे मंदिर लवकर पूर्ण झालं असतं, परंतु त्यासाठी वेळेचा आपल्याला कमतरता होती. सगळे लोक एकत्र येणं फार महत्त्वाचं होतं आणि एकत्र येण्यासाठी कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं. त्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या पूर्ण इतक्या वर्षानंतर आलेल्या आहेत आणि सगळ्यांची मोड मागण्याचं काय आहे या ठिकाणी झालेलं सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्याच्या ज्या मूर्ती तयार केलेल्या आहेत त्या बदामी शहरामध्ये महादेव जलवादी हे मूर्तिकार होते, त्यांच्या हस्ते या मूर्ती तयार झाल्या. वैशिष्ट्य या मूर्तीचं असं आहे की या मूर्ती संपूर्ण आपल्याला मूर्ती दिसलेल्या होत्या. ही कशा पद्धतीने मूर्ती असणार आहे. ती मूर्ती स्वरूप आल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही त्याचं रेखाटन त्यांच्याकडून करून घेतो आणि आम्हाला ज्यावेळेला त्या पसंत झाल्या त्यावेळेला त्यांना सांगितलं की नका या मूर्ती त्याच्या म्हणून शकतो. आपल्या इथं हनुमंताची जी मूर्ती स्थापन झालेली आहे, हा हनुमंत अधिकारी हनुमंत आहे.
त्याच्या शिरावरती पगडी आहे, मुखावरती भक्तिभाव आहे त्याचा. तो युद्धाचा आनंद नाहीये, त्याची घराची ही डाव्या बाजूला आहे आणि साधनपूर्ण असा हा हनुमान आहे. प्रसन्न मुद्रा, अवधोन्य दृष्टी अशा पद्धतीचे हे रूप करून आलेले आणि ते अधिकारी आहेत असं सांगण्यात की जो जो या हनुमंताची भक्ती करेल त्याला अधिकार पण प्राप्त होईल. त्यामुळं सर्वांनी या हनुमंताची या ठिकाणी आराधना करावी, पूजा करावी. जास्तीत जास्त या ठिकाणी अभिषेक सगळ्याचे हस्ते घडावे. दुसरी जी मूर्ती आहे ही आद्यशक्तीची मूर्ती आहे. ही मूर्ती इतर कोणत्याही ठिकाणी अशी मूर्ती नाही. त्या मूर्तीच्या डाव्या हातामध्ये धनाचा कलश आहे. उजवा हात जो आहे हा धनवर्षाव करतोय. पाठीमागच्या दोन्ही हातांमध्ये पद्म म्हणजे कमळ आहे. ही सहस्र कमळामध्ये बसलेली आद्यशक्तीची मूर्ती आहे. तिच्या शिरावरती रत्नजडित असा मुकुट आहे. अतिशय प्रसन्न अशी मुद्रा तिची आहे. तिने हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाची चोळी परिधान केलेली आहे. जड जवाहरांची म्हणजे अशा पद्धतीने आद्यशक्तीचे रूप आहे. ही पहिली मूर्ती अशी त्या मूर्तिकाराने बनवलेली आहे. गणपती हे आद्य दैवत आहे. या आद्य दैवताची सुद्धा मूर्ती त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मी अशी मूर्ती बनवली आहे. त्याच्या मुखापासून वरचा जर भाग बदलला त्यांनी 8 ग्रंथांचा अभ्यास करून ही मूर्ती बनवली आहे. त्यामुळे सर्वांनी काल आलेले होते सर, कुटुंब सर, त्यांचा आपण काल सत्कार केला तर त्यांचं योगदान या ठिकाणी मोठं आहे. महाराजांची मूर्ती ही जयपूरवरून आलेली आहे. त्या मूर्तीसाठी विविध लोकांनी योगदान केलेलं आहे. महाराजांच्या मूर्तीसाठी सुद्धा राहिलेली अमाऊंट आहे ती श्रीमती मनीषाताई शिवाळी यांनी दिलेली आहे. आणि आजच्या दिवशी जे जे आपण काही मुसलमान किंवा आपल्याकडे क्रेडिटवरती गोष्टी घेतलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या दिवशी आपण परतावा करत आहोत. आणि महाराजांनी हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे कोणत्याही गोष्टीच आपल्याकडे न ठेवता पीठ जे आहे शक्तीपीठ आहे. हे आद्यशक्तीचं पीठ आहे आणि नवसाला पावणारी घटना आहे. महाराजांनी सांगितले संकल्पाला सिद्धी देणार आहे. जो जो या ठिकाणी नवस बोलेल त्याचं नवस पूर्ण होणार हे महाराजांनी दिलेले शब्द आहे. त्यामुळं आपण सद्गुरू निवास पुणे येथे सुद्धा चिरंतनाची अभिषेक सेवा केलेली आहे आणि या वसंतगड क्षेत्री सुद्धा आपण चिरंतनाची अभिषेक सेवा करणार सुरू करत आहोत. जे जे संकल्पाने या ठिकाणी अभिषेक करतील महाराज प्रत्यक्ष शिव आहे आणि शिवाला अभिषेक प्रिय असते. ज्या ज्या संकल्पाने या ठिकाणी अभिषेक होतील त्या त्या संकल्पाला ते सिद्धी देतील आणि त्यांची कार्य पूर्ण होतील. जो जो ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी घडेल त्या त्याप्रमाणे त्याला सिद्धी प्राप्त होते. म्हणून जास्तीत जास्त भक्तांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. पुणे नगरीमध्ये आपले बरेचसे शिष्य म्हणजे मुंबई कोकण भागामध्ये कराड भागामध्ये आपले शिष्य म्हणजे महाराजांच्या काळामध्ये अनेक शिष्य म्हणजे या भागामध्ये होते. प्रत्येकाला वयोमर्यादा असल्यामुळे त्याचे बरेचसे शिष्य आज या ठिकाणी नाही आहेत. परंतु त्यांची इच्छा होती त्या ठिकाणी महाराजांचं मंदिर व्हावं. आपल्या सर्वांची इच्छा होती. त्या सर्वांच्या इच्छा आता पूर्ण झाल्या आहे आणि मंदिर तयार झालं. मंदिर तयार झालं तरी आपल्यावरती जबाबदारी खूप मोठ्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल हे सगळं मंदिर पूर्ण होण्यामध्ये ते सद्गुरू निवास पुणे येथे जी टीम आहे आपली शिष्य मंडळींची त्याचं योगदान फार मोठं आहे. पुणे मंडळींचं हा कार्यक्रम सुद्धा संपन्न चांगल्या पद्धतीने होण्यामध्ये पुणेकरांचं फार मोठं योगदान आहे. सर्व पुणेकर सद्गुरुपेठ सेवक भक्त जे आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो. प्रांजल माझा विशेष आवडता शिष्य आहे.
मी रात्री अमरावती जरी काही सांगितलं दुपारी त्यांनी एक चुकीची गोष्ट सांगितली, प्रत्येक गोष्टी चुका काढत नाही का? लोकांना असं वाटायचं की प्रत्येक गोष्टीवर चूक करतात. तर कोणतीही गोष्ट जोपर्यंत माझा एक स्वभाव आहे की कुठलंही करायचं काम नाही की मनापासून मी परफेक्ट झालो पाहिजे, त्याच्यामध्ये तडजोड नको आहे. आपल्या या मंदिरामध्ये सुद्धा आपण कोणत्याही गोष्टीची तडजोड केली, प्रत्येक वस्तूची ही अगदी क्वालिटीची दिलेली आहे आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने योगदान दिलं. तर प्रांजलनं सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आपण खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं आहे. त्याचं विशेष अभिनंदन आणि कौतुक सगळ्यांनी सगळ्यांना मनोरंजन करणं अवघड आहे, प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये. त्यामुळं महिला मंडळ सगळं जे पुण्याचं आहे, खांडेकर दाम्पत्य या ठिकाणी आलं, त्यांनी महाप्रसाद बनवलेला आहे. त्या गावचे शिवाजी कुमार त्यांनी आपल्या महाप्रसाद बनवलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या सेवा दिल्या. त्यांचे विशेष कौतुक आणि आभार या ठिकाणी व्यक्त केले. ज्याप्रमाणे आता शिष्य संप्रदाय आता वाढायला लागलेला आहे, त्याप्रमाणे या पीठावरती मोठी जबाबदारी सुद्धा आलेली आहे. की आपला प्रत्येक शिष्य जो आहे हा सामर्थ्याचा धुरा असला पाहिजे, तो सद्वर्तनी असला पाहिजे, सदाचारी असला पाहिजे. गुरुने दिलेला मार्ग जो आहे हा व्यवस्थित अनुसरणारा पाहिजे आणि गुरुपीठाचा महिमा कुठेही कलंकित होणार नाही अशा पद्धतीने त्याचा आदर असतो. कारण संत तुकारामांनी सांगितलेले मेघवर्षाप्रमाणे उपदेश करावा तरी गुरुने शिष्य न करावा. वाटा लाभे दया अर्धकर्माचा. जो शिष्य काही कर्म करत असतो त्याचा अर्धा वाटा, म्हणजे कुकर्म असो किंवा सुकर्म असो, याचा वाटा काय करतो त्या गुरुला लाभत असतो असं संत तुकारामांनी सांगितले. त्यामुळे शिष्य करताना फार मोठी जबाबदारी असते. शिष्य व्यवस्थित कार्य करतं की नाही, मार्ग आमच्याकडे त्यामुळे या पीठावरती फार मोठी जबाबदारी आहे. हे जगदोद्धाराचं कारण बनणारं पीठ आहे. या ठिकाणी जे जे भक्त येतील, शिष्य असतील, सर्वांचं याच देही याच वेळी त्यांना परमोच्च असा मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी, त्याचं बोध धरून त्याला परमार्थाची वाटचाल करून देण्यासाठी हे गुरुपीठ सिद्ध आहे. हे गुरुपीठ सर्व भक्तांच्या विविध ताप हरण करणारं असं पीठ आहे. जे जे भक्त या ठिकाणी भक्तीनं सेवा अर्पण करतील त्यांच्या सेवेला साथ म्हणून हे गुरुपीठ त्यांच्यावरती पूर्ण कृपाशीर्वादित राहील आणि त्यांना व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल. हे अभिवचन या गुरुपीठाचं आहे. संपूर्ण गुरुमालिका यासाठी पूर्णपणे बद्ध आहे. आम्ही सर्व नाथ आहोत आणि इथं दीक्षा होणारा कोणी अनाथ असणार नाही. त्यांना पूर्णपणे संरक्षण कव्हर केलेलं असेल. या ठिकाणी जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे, कारण तरुणांनी अध्यात्म खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. म्हणजे वयोवृद्ध लोकांनी करू नका असं नाही, परंतु पुढच्या पिढीला हा वारसा देणे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला वारसा दिला पाहिजे. जोपर्यंत आपला नातू आपण जे नियम घालून दिले तो अनुसरत नाहीये, आपले कुळाचार जे तो करत नाहीये, ते जोपर्यंत तो पाहत नाहीये तोपर्यंत त्या आजोबाला किंवा आजीला त्याच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही. त्यामुळे कोणत्याही पुरुषाला जे काही वचन दिलेलं असतं ते वचन पूर्तता कधी होते? आपली पुढची नाही, आपली तिसरी पिढी ज्या वेळेला आपले कुळाचार अनुसरत असते. आणि समर्थांनी सांगितलंय कुळाचार हा थोर सांडून नये. कुळाचार जो आहे हा थोर आहे असं सांगितलेलं आहे. कुळाचार जे करतात त्यांना परमोच्च असा मोक्ष प्राप्त होतो, त्यांना शारीरिक पुरुषार्थ प्राप्त होत असतं आणि म्हणून कुळाचाराला फार महत्व आहे. हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे गुरुस्वामी प्रत्येकाला माहिती असली पाहिजे. आपले चालीरीती जे आहे ते माहिती असल्या पाहिजे. तरुण पिढीला विशेषतः याची जाणीव करून प्रत्येकाने दिली पाहिजे. जर जाणीव करून दिली नाही, ते अजून लहान आहेत, आत्ताच लग्न झालेलं आहे,
उन्नती भविष्यामध्ये पुढं आत्ताच कशाला जबाबदारी द्या असं जर केलं तर तुमचे थोड्याच्या थोडं चालणार नाही. आणि महाराजांनी काय सांगितलेलं आहे, तुमची कुलदेवता कुलस्वामी हे सगळं इथंच आहे. त्यामुळे इथं तुम्ही केलं ते तुमच्या त्या कुलस्वामीला पोहोचणार आहे. ज्यांना ज्यांना मुलाच्या जवळ नाही त्यांनी इथं सेवा करायची म्हणजे त्यांना ते प्राप्त होत आहे. मला माहिती वेळ खूप झालेला आहे, महाप्रसादाची वेळ झालेली आहे, घडलेली आहे. शेवटचं काही साधन माझं आहे. आपण पाहिलं असेल की पुण्याचे किंवा इतर ठिकाणचे मुंबईचे काही शिक्षक मंडळी आले, त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी सोय नाही. त्यांना कराडामध्ये हॉटेलमध्ये रूम बुक करावं लागेल, तिथं राहायला लागेल. एक 4 दिवस त्या सगळ्यांना अर्ध दोन मिळालेली. तर असं घडू नये, जर राहण्याची त्यांची सोय व्हावी यासाठी भविष्यामध्ये आपल्याला भक्तनिवासाची सुद्धा योजना करायची आहे. जे जे दानशूर समाजातील लोक आहेत, ज्यांना ज्यांना इच्छा आहे की या ठिकाणी सेवा अर्पण करायची आहे, त्यांची सेवा या ठिकाणी रुजू करून घेतली जाईल. त्या हे जे भक्तनिवास आपल्याला बांधायचं आहे त्यासाठी योगदानाची निश्चितच गरज आहे. ज्यांची ज्यांची इच्छा असेल या ठिकाणी रूम बांधून सगळ्या भक्तांची सोय व्हावी त्यांनी कृपया मला किंवा आपले एकाक्ष श्री सचिन कुलकर्णी आहेत यांना तुम्ही संपर्क साधा आणि ज्यांना जे शक्य आहे लवकरात लवकर त्यांनी जर आम्हाला संपर्क केला तर पुढचा प्लॅन जो आहे, आता फेज 1 आपला कम्प्लीट झालेला आहे, परंतु फेज 2 जो आहे तो आपला भक्तनिवास आहे, ज्याच्यामुळे सगळ्यांची सेवा होईल. आणि या ठिकाणी कोणतीही सेवा अर्पण केली त्याचा उपभोग घेणारा समाज आहे समजतो. आणि हे वंश परंपरागत कृपा सगळ्यांच्या कुटुंबावरती आहे. पण जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये योगदान करावं असं मी सर्वांना आवाहन करत आहे. तर मंदिर झालेलं आहे, तर मंदिराच्या पूजेचा क्रम सुद्धा फार महत्त्वाचा आहे की कोणत्या दैवताची पूजा प्रथम केली पाहिजे, त्यानंतर कोणती पूजा केली पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच क्रमाने या ठिकाणी या धर्मपीठावरती पूजा घडल्या पाहिजे, रोजचे अभिषेक घडले पाहिजे. सर्वांचं आद्य दैवत जे आहे गणेश आहे, त्यामुळे सुरुवातीला जे पूजा होणार आहे ती आद्य दैवत गणेशाची होईल. गणेशाला अभिषेक झाल्यानंतर धर्मध्वज स्तंभ जो आहे त्याची पूजा होईल. कारण धर्मध्वज जो आहे हे कोणाचं प्रतीक आहे, ते आपलंच निशाण आहे. ते आपलं निशाण असल्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून आपण ध्वजस्तंभ उभं करतो. गुढी पण का उभी करतो आपण, कारण ते आपलं स्वरूप आहे म्हणून त्याचं आपलं निशाण आहे. प्रत्येक दैवताला त्याचं निशाण असतं. महाभारतामध्ये जे रथी होऊन गेले तर प्रत्येक रथीला कसं बघायचं तर त्याच्या रथावरती काय असेल त्याचं निशाण असायचं आणि ते निशाण पाहून तो कोणता रथी आहे ओळखलं जायचं. तसं प्रत्येक दैवताला त्याचं निशाण असतं म्हणजे त्याचा ध्वज असतो. प्रत्येक जीवाला सुद्धा त्याचं निशाण असतं. आणि त्याप्रमाणे या ठिकाणचा जो धर्मध्वज आहे त्या धर्मध्वजावरती आपण वरम एकम गुरुप्रधान प्रणतवासनी गुरुपया आणि ओम असा हा चिन्हांकित असणारा रेशमी भगवा ध्वज जो आहे, हा ध्वज जो आहे याचं जो दर्शन घेईल त्याला कधीही जीवनामध्ये अपयश कोणाला मिळणार नाही. आता पराभवनाम संवत्सर चालू आहे, तर या पराभवनाम संवत्सरामध्ये मी तुम्हा सर्वांना या गुरुपीठातर्फे आशीर्वाद देत आहे की जो जो या ठिकाणी भक्ती करेल, सेवा करेल, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधीही पराभव पत्करावा लागणार नाही. त्यांना सदैव यश प्राप्त होईल असा मी सगळ्यांना या गुरुमालिकेतर्फे आशीर्वाद देत आहे. त्यानंतरची जी पूजा होईल ती आद्यशक्तीची पूजा होईल. आद्यशक्तीचा अभिषेक संपन्न होईल आणि पूजा संपन्न होईल. नंतरची पूजा जी आहे ती श्रीधर स्वामींच्या आसनाची होईल. श्रीधर स्वामींचे पादुका त्यांची पूजा होईल. ज्या दिवशी अग्रपूजा असतील त्या दिवशी सर्वात शेवटी अग्रपूजा घेतली जाते.
परंतु रोजची पूजा जी आहे ती श्रीधर स्वामींच्या आसनाची होती. त्यानंतरची जी पूजा आहे ती सद्गुरू रामचंद्र स्वामी महाराजांच्या समाधीची आणि मूर्तीची अभिषेक व पूजा होईल. आणि त्यानंतर भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची होईल. आणि सर्वात शेवटीची पूजा आहे ती हनुमंताची पूजा होईल, अभिषेक होईल. आणि त्याप्रमाणे हे झाल्यानंतर आरती होती. आरती प्रथम गणेशाची होईल. गणेशाची आरती झाल्यानंतर हनुमंताची आरती होईल. हनुमंताची आरती झाल्यानंतर आद्यशक्तीची आरती होईल. त्यानंतर भगवान दत्तात्रेयांची आरती होईल आणि सगळ्यात शेवटी आद्यशक्तीची आरती होईल. अशा पद्धतीनं या आरतीचा क्रम आहे. आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केला जाईल. तो नैवेद्य सुद्धा इथं तयार केलेला नैवेद्य असेल आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्व भक्तांना रोजच्या रोज इथे वाटला जाईल. दिवसातल्या 5 आरतीच्या वेळा ज्या आहेत त्या आरतीच्या वेळा आणखी 5 मिनिटांनी अगोदर घ्यायच्या, म्हणजे या सगळ्या आरती आता त्याच्यामध्ये येतील. सकाळी आणि संध्याकाळची जी आरती 9ची आहे त्या 2 आरतीच्या वेळेला, सकाळी 9ची आरती आणि रात्री 9-10ची आरती, यावेळी या 5ही आरती आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. तर हा नियम आजपासून या पीठावरती लागू झालेला आहे. सर्वांनी हा नियम आहे तो सगळ्यांनी फॉलो करा. त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड करू नका. सेवा अर्पण करताना कोणी दुसराही करू नका. जास्तीत जास्त भक्तांनी या ठिकाणी अग्रपूजेचा लाभ घेतला पाहिजे. आपल्या अग्रपूजा जे आहे हे शनिवार, मंगळवार, अमावस्या आणि पौर्णिमा हे महाराजांचे वारीचे दिवस आहे. या दिवशी या ठिकाणी अग्रपूजा होईल. भविष्यामध्ये हा वारी संकल्प आता सुरू होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अग्रपूजा होते. पुणे पीठावरती आपण पुरुषांना जसा अधिकार आहे तसा स्त्रियांना सुद्धा अधिकार अग्रपूजेचा दिलेला आहे. याही पीठावरती आपण पुरुषांना जसा अधिकार दिलेला आहे तसा आजपासून स्त्रियांना सुद्धा अधिकार दिलेला आहे असं मी जाहीर करतो. स्त्री आणि पुरुष हा भेद नाथ संप्रदायाला मान्य नाही. सगळे जीव समान आहेत. त्यामुळं कोणताही लिंगभेद न पाळता शुचिर्भूततेतून या ठिकाणी पूजा आणि अभिषेक झाले पाहिजे. त्यामुळं स्त्रियांनी या ठिकाणी अभिषेक करताना किंवा अग्रपूजा करताना त्यांना घालून दिलेले जे नियम आहेत, साडी जी त्यांनी नेसायची आहे त्याचे 3 रंग सांगितले. पहिला रंग जो पिवळा रंग आहे, दुसरा हिरवा रंग आणि तिसरा जांभळा रंग आहे. या 3 रंगांची साडी, 3 पैकी कोणत्या रंगाची साडी नेसून या ठिकाणी पूजा करण्यासाठी त्यांना मान दिलेला आहे. या पीठावरती ज्याच्या पत्नी हयात नाही आहेत असे विधूर असतील त्यांनाही तितकाच सौभाग्याचा मान असेल. ज्यांचे पती हयात नाही त्या विधवा त्यांना बाहेरच्या जगतामध्ये म्हणजे असेल त्यांना सुद्धा तेवढाच सौभाग्याचा मान. सौभाग्य म्हणजे पती असणं किंवा पत्नी असणं असं नाहीये. सौभाग्य म्हणजे अध्यात्मामध्ये तुम्हाला जे वैभव प्राप्त झाले ते खरं सौभाग्य आहे तुमचं. तुम्ही अध्यात्मामध्ये किती उन्नती केलेली आहे आणि जीवनाचा उद्देश काय आहे त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणे. बाकीचे जे गोष्टी आहेत हे सगळ्या परंपरा तुम्ही जे पुढे घालून देतात हे माणसाने घालून दिले. कोणताही जातीभेद पूर्वी नव्हता. ज्योतिषशास्त्रामध्ये जर बघितलं तर प्रत्येक राशीला त्याचे वर्ण दिलेले. तर त्याच्यामध्ये विप्रवर्ण म्हणजे ब्राह्मण असेल, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र असे त्या राशींना दिलेले वर्ण आहे. जाती हे माणसाने तयार केलेले. पूर्वंपार कधीही जाती नव्हत्या. त्यामुळे याही पीठावरती आणि पुणे पीठावरती कधीही जातीभेद पाळला जाणार नाही. हा उच्च हा नीच हा कधीही समज या ठिकाणी होणार नाही. खरा जातीभेद हा माणसाने तयार केलेला आहे. त्याच्या आवडीप्रमाणे ज्याला जी सेवा करायची इच्छा निर्माण झाली असेल त्या काळी जे सेवा दिल्या त्यावेळी लोकांच्या मनामध्ये सेवा भाव होता. म्हणून त्या सेवेवरून लोकांनी नंतरच्या काळामध्ये त्याच्या जाती तयार केल्या. हे पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही जर पंचांग पाहिलं तर पंचांगामध्ये ज्या राशी दिलेल्या 12 राशी त्या 12 राशींच्या मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या राशीचा कोणता वर्ण आहे, प्रत्येक नक्षत्र आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की विप्रवर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र आणि वैश्य 4 वर्ण. त्यामुळे कोणत्याही जाती वगैरे
पूर्वी जे होत्या आजही नाही आहे, ज्यामुळे तयार केले हे पूर्ण चुकीचे आहे. त्यामुळे समाजामध्ये हाच मेसेज केला पाहिजे की कोणताही जातीभेद ईश्वराने निर्माण केलेला नाही. हा कोणी निर्माण केलेला तर माणसाने निर्माण केलेला आहे आणि ते पूर्णतः चुकीचं आहे. ईश्वराला कोणताही भेद मान्य नाही. ईश्वर हे एकतत्व आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्या अंशापासून आपण सगळे तयार झालेलो आहोत आणि शेवटी आपण त्याच्यामध्येच पोहोचणार आहोत. त्यामुळे कोणी शूद्र नाहीये, कोणी उच्चवर्णीय नाहीये, लक्षात ठेवा. जे जे कोणी असं वर्णभेद करतील, जातीभेद करतील, हे पूर्णतः चुकीचं आहे. हे असं घडू नये. हे जिथं घडतं तिथं परमात्म तत्व जे आहे ते राहत नाही. आणि त्या भारत भूमीमध्ये सर्व जीवांना समान राहण्याचा अधिकार आहे. सन्मान प्रत्येकाला मिळाला पाहिजे. या पीठावरती प्रत्येकाला सन्मान मिळेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. जे जे या ठिकाणी नवीन भक्त आहेत त्या सर्व नवीन भक्तांचं या ठिकाणी तुम्ही वेलकम केलं पाहिजे त्यांना. आम्ही इथे जुने आहोत, आम्ही अधिकारी आहोत, तुम्ही आत्ता आलेले, तुम्हाला काय कळतं असे शब्द येता कामा नये. जे नवीन इथे ते नवीनांचं स्वागत केलं पाहिजे. जे जुने जे असतील त्यांचे आदर सत्कार केला पाहिजे. आणि जुनं झालं ते वाया गेलं असं होत नाही. जुनं ते आपण जुनं म्हणत असतो, त्यामुळं त्यांचं योगदानही महत्त्वाचं आहे या ठिकाणी. पण नव्या लोकांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांना समान वागणूक दिली. हे जे काही ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे हे तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्ससाठी आहे, लक्षात ठेवा. पण आम्ही अधिकारी आहोत, आमचं ऐकलं पाहिजे सगळ्यांनी, हा सगळ्यांचा अट्टास असता कामा नये. प्रत्येकाने या ठिकाणी आपण सेवक आहोत आणि या ईश्वराचे या भोजनाचे तुम्ही सगळे सेवक आहात. फक्त हा भाव मनामध्ये ठेवून सर्वांची सेवा केली पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. या पुढील काळामध्ये हे धर्मपीठ फार मोठं होणार आहे आणि तुम्ही सगळे त्याचे पायिक आहात. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आराधना घडली पाहिजे, जपजाप्य घडलं पाहिजे, साधना घडली पाहिजे, ध्यानधारणा घडली पाहिजे. हे जेवढे लोक या ठिकाणी येतील त्या सगळ्यांना या ठिकाणी साधना करायला आपण सांगितलं पाहिजे. जे जे नवीन शिष्य तयार होतील त्या नवीन शिष्याला या नाथ संप्रदायाच्या चालीरीती नियम जे आहे हे समजावून सांगण्याचं कार्य जे आहे ते एकाक्षमून तुमचं आहे आणि दोन सावित्रीमाकडून तुमचं आहे. त्यामुळं तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे की जे नियम सगळे जे आहेत ते चालले पाहिजे. हे ट्रस्ट आपण फॉर्म केलं आहे, कशासाठी केलेलं आहे? हे समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे. समाज जी देणगी देतोय त्यांना असं वाटायला नको लोकांच्या खिशात पैसे जातात. तुम्ही बघितलं असेल आपण जे जे देणगी देतात त्याचं आम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती सुद्धा नाव देते, ग्रुप्समध्ये कळवत असतो. या व्यक्तीने किती छोटी असो किंवा मोठी असो ती देणगी पब्लिकली जाहीर केलेली आहे आणि त्या पद्धतीने योगदान प्रत्येक भेटेसाठी त्याचं योगदान इथे घेतलेलं आहे. म्हणजे सगळ्या इतकी 100% ट्रान्सपरन्सी आपण पाळलेली आहे. भविष्यामध्ये सुद्धा हा ट्रस्ट अशाच पद्धतीने काम करेल की जे काही योगदान होईल या ठिकाणी ते सर्वांच्या संमतीनं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होईल. जे जे इथं अन्नदान करतील ते अन्नदान सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. सर्वांना अन्नदान या ठिकाणी भेटलं पाहिजे. हे सद्गुरू पीठ आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक सद्गुरू पीठावरती अन्नदान हे भेटलंच पाहिजे. तिथं आळस करून चालणार नाही. त्यामुळं आता भोजनाची वेळ झालेली आहे. मला माहिती आहे तुमच्या जगाला भडकायला लागलेला आहे. लवकर त्याला आहुती आता दिली पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाही. म्हणूनच मी तुम्हाला सर्वांचं हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि सर्वात शेवटी एक सुंदर मेसेज तुम्हाला देतो. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी योगदान केलेलं आहे. काही ठराविक लोकांनाच या ठिकाणी आता पुढं करून शाल श्रीफळ लोकांनी मान सन्मान केलेला आहे. माझ्या दृष्टीनं प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही सगळे सन्मानाचे पात्र लक्षात ठेवा. आम्हाला पुढं बोलवलं नाही, आमचा मान केला नाही असं नाही आहे. तर सगळे जे जे या ठिकाणी आलेले आहेत ज्यांचा ज्यांचा गाडीचा वाटा असतो किंवा सिंहाचा वाटा असतो तर सर्वांचा सत्कार या ठिकाणी प्रत्येकाला असं समजा की तुमचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला ज्या 9 कुमारिका आपल्याला 9 कुमारिका या ठिकाणी आणलेल्या होत्या, 9
काकू वासंती काकूंनी मला वाटतं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांना आणलेला आहे. आता आमचे वासंती काकू इथं आहे की नाही माहिती नाही आहे, पण तिचं जरा सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करा. सगळ्यांमध्ये सेवा दिसली तर त्या अतिशय महत्त्वाची सेवा या ठिकाणी होत्या. त्या सगळ्या सेवा या ठिकाणी घडलेल्या आहेत. आमच्या रेखाताई असतील, अर्धाताई आहेत, सगळ्या त्या माझ्या बहिणी आहेत. हक्काने त्यांच्याकडे काही वागू शकतो आणि त्या आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. आज दोन व्यक्ती मला प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला आठवणी देतात. त्या म्हणजे एक शिंदेबाई सुकण्याच्या होत्या आणि दुसरे म्हणजे आमच्या जाधवातल्या होत्या. त्या दोघी अशा होत्या की मी त्यांच्याकडं मुलाप्रमाणे नाट्य करायचो. आणि विशेष म्हणजे त्यांना पंचकन्या होत्या, एकीला 3 कन्या होत्या. त्यांनी मला मुलाच समजलेलं होतं. मी अगदी हात करून सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून दोन घ्यायची. शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना त्यांच्या मुखामध्ये माझंच नाव होतं. ज्यावेळी त्यांची शेवटची घटिका आली त्यामुळे जाणीव झाली त्यांचं नाव निघालं की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. इतकं मायेचं पांघरूण त्यांनी माझ्यावरती घातलं होतं. त्या दोघी देवी आज देहानं इथं नाही, परंतु सूक्ष्मामध्ये तर नेहमी माझ्या बरोबर आहे आणि त्यांचा आधार फार मोठा आहे. तसेच गोंदी गावच्या बाळूताई पवार म्हणून होत्या, त्यांचाही आधार फार मोठा होता. प्रत्येक वेळेला त्यांनी मला पुश केलेलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराजांच्या महानिर्वाणानंतर काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या. ती व्यक्ती होती ती माझ्या पाठीशी उभी होती. त्यांची पतीसुद्धा या ठिकाणी आहे, तेही माझ्या पाठीशी उभी होती. लोकांनी खूप अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तरी सुद्धा या सगळ्यातून मार्ग निघून त्यांची इच्छा होती या ठिकाणी मंदिर व्हावं. त्यामुळे म्हटलं की काही लोकांना जाऊन सांगू का की इथं मंदिर झालं समजा, म्हणजे जरा थांबा, मंदिर एकदा होऊ दे. गतवर्षी दुर्दैवाने त्यांचा देहावसान झालं. त्यांची या ठिकाणी मला विशेष आठवण होती. अशा व्यक्ती फार दुर्मिळ असतात, अशा ज्या ध्येयाने प्रेरित झालेले असतात आणि तुम्हाला दैवी कार्यामध्ये सहभाग करत असतात. अशा सर्व घटकांचे आज देहान नाही, परंतु त्यांच्या इच्छा आकांक्षा या आमच्या बरोबर आहेत आणि सदैव राहतील. त्यांचं स्मरण जे आहे मला नेहमी आहे. ज्याने या ठिकाणी योगदान केले सर्वांचे योगदान या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आज त्या व्यक्ती या ठिकाणी सूक्ष्मामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत माझ्यासमोर आणि त्या सर्व व्यक्तींना माझं वंदन आहे. आज मला खूप आनंद होतोय. जे ही इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या सासूबाईचं सकाळी येते ते मला दर्शन केलेलं आहे. हे सगळं घडतंय. तुम्हाला मला वाटत नाही सगळं काय सांगतोय तुम्हाला, आम्हाला दिसत नाही, तुम्हालाही दिसत. त्या सगळ्या व्यक्तीला दर्शन होती तुम्हाला, पण काही वेगळं नाही. ज्यावेळेला आपण सुखाचं पठण करतो ते बाहेर त्यामध्ये तेवढी मोठी गोष्ट आहे. त्या पृथ्वीवरची नाही, पृथ्वीच्या बाहेरचे वैभव सुद्धा त्या ठिकाणी सामील झालेले होते. सगळे पूर्वज त्या ठिकाणी आलेले होते आणि ते सगळे काय करत होते तर त्या श्रीसूक्त पठणामध्ये सामील श्रीसूक्त पठण होते. हा संकल्प सद्गुरूंनी पूर्ण करून घेतलेला आहे. आपण फक्त त्यामध्ये माध्यम झालो आणि पुढे तर जे काही सगळे आपले सद्गुरू निवासी टीम आहे तिथे मोठं योगदान आहे. हे धर्मपीठ हे मंदिर उभा राहिलं ही जी ऊर्जा मिळाली त्या श्रीसूक्ताच्या ऊर्जा जो कोरोनासारख्या ज्या व्याधी येत होत्या एजन्सीमुळे त्यावेळी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी सांगितलं 1 कोटी श्रीसूक्ताचं जेव्हा पाठ पूर्ण होती त्यावेळेला पृथ्वीला ग्रीस तयार होती म्हणून सांगितलं आणि बाह्य शक्तीला जो काय महान या ठिकाणी होतोय हा पूर्णपणे थांबेल. त्यानंतर कोरोना लगेचच केला. त्यानंतर दुसरे जे काय GPS काही व्हायरस होता तो ते सुद्धा इथल्यानी थांबलेलं आहे की आपल्या भारतामध्ये पोहोचणार नाही. विचार करा, महाराजांनी जे शब्द सगळे सत्य घडले आणि संपूर्ण या पृथ्वीचं संरक्षण करण्याचं कार्य ते तुम्ही सर्वांनी केले. जे त्या श्रीसूक्तामध्ये पठणामध्ये सहभागी होते त्या सर्वांनी केवढा मोठा पुण्यात कमवलेला आहे हे इमॅजिन सुद्धा करू शकतो. सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं असेल काय आम्हाला 21 रोज पाठ करायला सांगितले, एवढं मोठं आम्ही दिवसभर काम करतो तरी आम्हाला हे करायला लागले. परंतु तुम्ही सर्व शिक्षण निष्ठेने केलं
त्याचं फळ म्हणून आज अनेक लोकांचं आरोग्य हे तुम्हा सर्वांच्यामुळे आभासीत राहिलेलं आहे. असे भविष्यामध्ये अनेक शिष्य भक्त या ठिकाणी जोडले जाणार आहे. हे पीठ खूप मोठं होणार आहे. ते प्रति कोटी सोमनाथ घडावे महाराजांची इच्छा आहे आणि घडेल. आपण सर्वजण त्यासाठी प्रयत्न करूया. सर्व समाजाचे घटकांचे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिले आहे, त्या गावात एक संदीप वाळून म्हणून होते, त्यांनी या ठिकाणी योगदान चांगल्या पद्धतीने दिले आहे. सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण बरीच लोक या ठिकाणी योगदानामध्ये हजर होते. पण सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने या ठिकाणी योगदान केले आहे. आज सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे आणि मी माझ्या हृदयापासून सर्वांना मी धन्यवाद देतो की तुमचं योगदान हे आज फळाला आलेलं आहे आणि सर्वांचं योगदान म्हणून हे पीठ तयार झालेलं आहे, मंदिर तयार झालेलं आहे. आज या ठिकाणी येऊन ध्यान धारणा करायला बसायला सुंदर मंडळ सुद्धा तयार झालेलं आहे. या त्या भक्तांनी याच्यामध्ये योगदान केलेलं आहे. ते सर्व भक्त जे आहेत मोठा पुण्याचा साठा त्यांनी जमवलेला आहे आणि भविष्यामध्ये पुण्याचा त्यांचा वृद्धीच होणार आहे. मगाशी अनुदानानं दुपारी त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेणं विसरून गेलेले होत्या. आद्यशक्तीची मूर्तीसाठी योगदान श्रीमंत जाधव आपले शिष्य आहेत, त्यांच्या 5 मुलींनी योगदान केलेलं आहे. तर ते सांगायचं राहून गेलेलं होतं. तर सर्वांची या ठिकाणी योगदान प्राप्त झालेलं आहे आणि सर्वांना कृपाशीर्वाद या ठिकाणी देत आहे. जय जय